We're not a thing. नमस्कार, मी मंदाच्या रसोईमध्ये तुम्हा लोकांचं स्वागत. हे काय पसारा काढून बसली? अरे बळा, आजपासून आमची सुरुवात होणार आहे साफसफाईला. कारण कसं म्हणजे ना, आमच्या घरात घट बसतात. तर म्हटलं चला काम पण होईल आणि तुमच्याशी गप्पाही होईल, म्हणजे आपल्या यूट्यूब फॅमिली बरोबर गप्पाही होतील. तर चला, आता हे बघा आमचे डेलीचे कपडे आहेत, हे मी धुवून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर बघा जे आपल्या असतात ना घरातले, जे काय असत ना आपलं चिंदी चांदी सर्व. आता आई बोलायची, सासूबाई पण बोलायच्या की ज्यांच्या घरी घट बसतो ना त्यांच्या घरामध्ये ना सगळं A to Z सगळं साफ करून घ्यायचं. आपण वापरत असलेले कपडेही आणि ठेवणीतले कपडेही धुवून घ्यायचं. ठेवणीतले कपडे म्हणजे तुम्ही जर कोणती गोष्ट आणली, म्हणजे काही चादर साडी बिडी काही जे काय तुम्ही घालत असाल ते, त्याला पाणी नाही लागलं ना, ते धुतलेलं नसेल ना, तर ते कोरच मानलं जातं. पण ते एक वेळा का म्हणा का पाण्यातून केलं, म्हणजे पाण्यातून आपण धुवून काढलं की ते जुनं झालं. मग त्याला कसं असं सणवार आले ना की त्याला पण धुवावं लागतं. तर जे माझ्या साड्या वगैरे आहेत त्यांना मी कधी धुतलेलं नाही आहे, तर त्या कोऱ्याच, त्यांना धुवायची गरज लागणार आहे. आता हे कोणाकोणाला माहिती आहे मला कमेंट्स करून सांगा. पण आमच्या घरात असंच होतं. माझी आई पण सांगायची आणि माझ्या सासूबाई सांगायच्या की ठेवणीतले कपडे असतात ज्यांना पाणी लागलेलं नसतं ते कोरे मानले जातात. आता जेव्हा सणवार असतो ना तेव्हा घरातलं ना प्रत्येकाचा असतं. तर मला माहिती नाही तुमच्या घरात असतं का नाही, पण आमच्या घरात हा नेहमीचा प्रोग्राम असतो. दिवाळी दसरा जे काही सणवार येतात ना तेव्हा ह्या अशा खुर्च्या टेबल पण आम्हाला कमी पडतात. आता एवढे सर्व कपडे इथे घालते स्टँडवरती, पण आता स्टँड पण फुल झालेलं आहे. अर्धे कपडे मी बॅल्कनीत घालणार आहे. त्याच्याबरोबर आता मशीनला पण आता हे कपडे लावते. तुम्हाला सगळे A to Z दाखवते. म्हणजे आजपासून ही सुरुवात आहे. आम्हाला जवळजवळ याला 4 ते 5 दिवस लागतात ही आमची साफसफाई व्हायला. सुरुवात आमची कपड्यांपासून. तर आता बघा हे डेलीचे कपडे इथे स्टँडवरती सुकत लावलेले आहे. आता ह्या गोंद्यांची वेळ आलेली आहे. 2-2, 3-3 गोंद्या आता मशीनला लावायच्या. आता बघा मशीन लावते. हे आता आमच्या ह्याच्यामध्ये गोदड्या जातील. आमची मशीन आहे ना जवळजवळ आहे ना 8 किलोची आहे. त्याच्यामुळे आमच्या गोदड्या ज्या आहेत ना 3 ते 4 आहेत ना आरामात ह्याच्यामध्ये मावतात. आता कसं ह्या मशीनमुळे सगळं काही सोयीस्कर झालेलं आहे. पूर्वी असं नसायचं. त्याच्यामध्ये माझी आई आणि माझ्या सासूबाई आल्या आणि मी पण धुतले तो हाताने. आता ही मशीन आल्यापासून थोडंसं सोयीस्कर झालेलं. तर 3 गोदड्या छान बसलेल्या आहेत. आता मी मशीन लावते. पूर्वी कसं हाताने खूप त्रास व्हायचा. नवरात्र म्हटलं की सगळं चिंदी चांदी सगळं धुवून घ्यावं लागायचं. आणि ते सगळं हाताने. आता ह्या मशीनमुळे खूप सोयीस्कर, आपलं बायकांना खूप आरामदायक आता ह्या मशीनी आलेल्या आहेत. त्याच्यामुळे मशीनमध्ये होऊन जातं. आता बघा मी हे लिक्विड टाकते ह्याच्यामध्ये. कारभारांना सकाळी सांगितलेलं 5 किलोचा कॅन घेऊन याला, तर त्यांनी हे आणलं डबडं एवढूसं. आता हे दिवसभरात संपणार आहे कारण सगळे कपडे एक साथ धुणार आहे मी. हे बघा कम्फर्ट पण सांगितलेलं कारभारांना 5 किलोचं आणायला. तेवढीशी डबडे घेऊन आलेत बघा. तर हे केवढं पुरायचं, संपणारच आहे. जातील परत. आता ही मशीन लावते आणि बाकीचं काम करायला मी आतमध्ये जाते. आता हिचं ही काम करून घे, तोपर्यंत दुसरं काम. तुम्हाला मला एक सांगावंसं वाटतंय मशीनबद्दल. आता बघा तुम्हाला पटते नाही पटते तुमची मर्जी, पण मला असं वाटतंय की तुम्हाला हे सांगावं. कधी पण आणि ही फ्रंट लोड मशीन आली इतकी छान असते ना, इतकी भारी असते ना. नेहमी बघा प्रत्येकांच्या घरामध्ये आता घरोघरी मशिनी आलेल्या आहेत. पण ही फ्रंट लोड मशीन आहे ना थोडी महाग असते हो. पण आपल्याला कसं आपला टेन्शन वाचतं आणि डबल जे काम करायचं असतं ना ते ह्याच्यामध्ये वाचतं. कसं काय माहिती आहे का, नॉर्मली मशीन आपल्या असतात ना त्याच्यामध्ये कसं पुरुषांची, आता बघा आमच्या मालकांची म्हणजे आमच्या मालकाची, आमचे कारभारी जे आहेत ना, आमचे मालक आहेत कारभारी आहेत. मी कारभारी बोलते, मालक पण बोलते. तर आमच्या कारभाराचं कसं माहिती आहे का, कॉलर आहे ना रोजची रोज ती खराब असते. मग त्याला कसं माहिती आहे का, पहिल्यांदा मी ब्रशने अशी घासायची. पण आता ही मशीन आल्यापासून आहे ना
ते घासायची गरज लागत नाही. ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं जे काय तुम्हाला लिक्विड हवं असेल, तुम्ही जे वापरत असाल लिक्विड. आणि या मशीनला पावडर लागत नाही बरं का, लिक्विडच लागते. त्याच्यामुळे थोडासा खर्च महाग आहे, पण आपला त्रास खूप कमी आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे आपल्याला त्रास खूप कमी आहे ह्याच्यामध्ये ही वापरण्याने. आपण जे कॉलर वगैरे घासून जे कपडे टाकतो ना, कॉलर घासतो, हाताचे वगैरे बघा फोल्ड करतात हात, म्हणजे पुरुष लोक घालतात ना शर्ट, मग ते फोल्डिंगला बघा त्याचे काळे काळे पट्टी किंवा डाग वगैरे येतो ना, ते घासावं लागतं ना. याच्यामध्ये तो त्रास होत नाही. आपण डायरेक्ट कपडे लावायचे, लिक्विड टाकायचं, तिचं ती काम होते करते. आणि 90% ते म्हणजे 90% ही कपडे म्हणजे सुकवून पण निघतात बरं का. आपल्याला फक्त 10% बाहेर सुकवायचे, ते पण पंखा न लावताही सुकतात. आता ही जी बेडशीट आहे ना, ही त्या बाल्कनीमध्ये पटकरून घेऊन जायची. अशा बोलड्या बेडशीट वगैरे ना मी त्या अशा टाकते. म्हणजे कसं माहिती आहे का, लगेच सुकून निघतात. मशीन तर अर्धं काम करते, अर्धं काय पाहुणेचा मशीनच काम करते. उरले सुरलेलं मग ही बाल्कनी काम करते. ते स्टँड जे आहे ना नेहमी इथे असतं, पण आता बघा ना वरती सारखं पाऊस येतो जातो, मग ते कोण उचलणार नेणार वगैरे, म्हणून आपलं हे असतं. ह्याला क्लिपा लावून ठेवायच्या. आम्ही नवीन नवीन इथे आलो ना राहायला, तुम्हाला एक गोष्ट सांगते. आमचे कपडे आहेत ना वरून बरेच खाली गेले ते, तेव्हा आम्ही क्लिपा वगैरे लावायचो नाही. आम्ही हाय फ्लोअरला राहतो ना, खूप उंचावर राहतो आम्ही. त्याच्यामुळे कसं झालं माहिती का, आमचे बरेच कपडे असे इथे बाल्कनीमध्ये असे ह्या ग्रिलवरती घातलेले ना, हे असे उडून गेलेले खाली. जेव्हा आमचे कपडे गायब झाले तेव्हा आम्हाला कळालं की वरून कपडे उडतात. आता याला पूर्ण आता क्लिपा लावून घेते, म्हणजे ही बेडशीट इथे सुकेल आणि बाकीचे कपडे ते सुकल्यावर आणखीन तिथून इथे आणून ठेवू. म्हणजे असे मोठे मोठे कपडे आता मी इथेच घालणार आहे. स्टँड फक्त आणणार नाही का, आता माहिती आहे का पाऊस येतो जातो. मग आमचा व्ह्यू किती छान आहे बघा. बघा तुम्हाला आत्ताच बोललेली ना, पाऊस येतो म्हणून मी स्टँड ठेवत नाही. बघा मी क्लिपा आणायला आतमध्ये गेले तेवढा पाऊस बघा. बघा पाऊस उजड पण आहे, पाऊस पण आहे, काही कळून येत नाही. नशीब मी क्लिपाला आतमध्ये मी आणायलाच गेलेली क्लिपा आणि लगेच पाऊस आला. त्याला बेडशीट घेऊन आता पुन्हा आतमध्ये. आता आज बघा मी कपड्यांचं काम केलेलं आहे, म्हणजे कपड्यांचं पूर्ण काम केलेलं नाही. हे आमचे डेलीचेच कपडे आहेत, ते काय रोज येतातच. पण आज आम्हाला ह्या गोधड्या, हे ब्लँकेट्स वगैरे असतात किंवा अंगावर घ्यायचे किंवा हातरायच्या गोधड्या वगैरे, हे सगळं आम्हाला पडदे वगैरे सगळे हे धुवायला मला आता हे सगळं साफसफाई करायला ना, आमच्या घरात कमी माणसं असल्यामुळे मला 5 ते 6 दिवस लागतील. त्याच्यामुळे 5-6 दिवस आता हेच कामं आमची. सकाळी एक शॉर्ट व्हिडिओ करायचा, जो सकाळी मी करून झालेला आहे. माझा व्हिडिओ आलेला आहे बघा यूट्यूबला. आज काय केलं मला आठवत नाही. शेव टमाटर, हां शेव टमाटरची भाजी बघा. आज सकाळी शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला आहे, तो बघा. आणि आता हे रोजचं हे सकाळचं एक शॉर्ट व्हिडिओ येईल आणि हा लॉंग व्हिडिओ पण येईल बघा. तर जे मी करणार ते तुम्हाला दाखवणार. आता मी दाखवणार कोणाला, तुम्हालाच ना, तुम्हीच आमची फॅमिली ना. आता 5 दिवस अशाच कामासोबत आपण भेटायचं. तोपर्यंत नमस्कार. That I don't wanna play, so don't say you need me when I walk away.